बघ घुणावती या वाटा. कलटी मारू सुमडी मध्ये नको कुठे बोभाटा. चल यारा चल भटकूया चल भटकूया या धावपळीतून सटकूया. चल भटकूया चल भटकूया चल चिंता साऱ्या झटकूया. फ्रॉम जिस्पा टू सरचू. आणि हे जाताना आमची गाडी या अशा गडावरती इथे अशी उभी आहे. यू कॅन सी इकडनं डायरेक्ट खाई आहे, खाई अशी डीप खाई आहे. अँड फ्रॉम हिअर द कार इज स्टँडिंग हिअर. कारण इथे काय आहे बघा तुम्ही. यू कॅन सी व्हॉट इज देअर काय. आणि ह्याच्यातनं आम्हाला गाडी घालायची आहे ह्या पाण्यातनं. कशी काढणार आहोत माहीत नाही. मिस्टर बांदोडकर कसं वाटतंय बघून त्या पाण्यातनं गाडी घालायची. थ्रिलिंग थ्रिलिंग भीती वाटते का. पडलेली आहे. हो ना. Very good, man. Thank you. Driver. वळणावरती तुला मला बघ घुणावती या वाटा. कलटी मारू सुमडी मध्ये नको कुठे बोभाटा. कलटी
सटकूया चला भटकूया चला भटकूया चल चिंता साऱ्या झटकूया क्या बोल रहे हो भैया लेफ्ट से ना पानी के अंदर से ना थांब समझा तुला कळलं का रे तुम्हाला कळलं तू डावीकडनं ये हो हो 100%. तो रस्ता जाऊन देतो तिथून गाडी कुठे आहे ना तर त्याच्या समोर जायचं त्याला घेऊन त्याच्यामध्ये जायचं मारे साहेब गाडी हो हे लोक आहेत मी तुला ते गेलो ना मूर्खपण आहे त्याला तर कशी आता इथे बाजूने येते लेफ्ट मी घेतो त्या मामची म्हणजे येस येस मित्रांनो येस एक्सलेंट येस Congratulations. वी हॅव डन इट विथ फ्लाइंग कलर्स बर्फाच्छादित शिखरं सोडून आता आम्ही हे वाळवंटाकडे चाललेलो आहोत. लेहचं वाळवंट हिमालयातलं लेहचं वाळवंट. सो वी हॅव टेकन अ हॉल्ट ॲट सरचू हिमालयन रूट्स कॅम्प. आम्हाला बुकिंग मिळालं होतं इथे आणि तुम्ही बघताय हा रस्ता किती सुंदर आहे. दिस इज द लेह डेझर्ट रूट. आय थिंक दिस इज वॉट आय रिमेंबर फ्रॉम माय लास्ट ट्रिप. जे मला अशोकावर आलं असताना आठवायचं ते कुंगशूचं पठार कुंगशू ते हेच आहे वाटतं. विचारूया त्यांना. अच्छी बात है. चलो आप खाना बना लीजिए तब तक हम आराम करते हैं थोड़ी देर. कहाँ है डाइनिंग हॉल? So this is the dining area. There is a menu card also, I suppose. No. आपण जिस्पावरून निघालो सकाळी बरोबर 9:15 वाजता 9:20 टू बी प्रिसाईज. तिकडनं आम्ही पोचलो सरचूला. सरचूला गेल्यानंतर आम्हाला असं कळलं रात्र आम्ही फील केलं की श्वास घ्यायला भयंकर त्रास होत होता. जे टेंट्स आम्ही ऑलरेडी बुक केलेले दे वर व्हेरी नाईस व्हेरी गुड. आतमध्ये छान बेड्स होते टॉयलेट होतं पण दॅट्स अपार्ट. पण ओव्हरऑल तिकडे बघण्यासारखं असं फार काही ग्रेट नाही आहे. तुम्ही डोंगरांच्या 2 डोंगर आणि तुमचं मध्ये टेंट दॅट्स द ओनली थिंग यू हॅव आउट देअर. त्यानंतर आम्ही तिकडनं फक्त जेवलो. तिकडे जे टेंटचे पैसे भरलेले आम्ही ते सोडून दिले कारण तिकडे राहण्यात काही पॉईंट नव्हता. सो इमिजिएटली वी लेफ्ट फ्रॉम देअर विदिन एन आवर्स टाईम लेह. Started for Leh. तिकडनं आम्ही लेह करता निघालो. We are at Shaurya Chakra RCC Nakila top 515547 feet. See these kind of things happen. काहीतरी काम चाललंय आणि त्यामुळे थांबवून ठेवण्यात आलेलं आहे.
traffic immediately. कधी सोडणार आहेत माहीत नाही. लेट्स सी. काहीतरी डांबरीकरणाचं काम चालू आहे म्हणतात. काय कळत आणि कळतच नाही की काय आहे. थांबलो जरासं, बघितलं काय बघू म्हटलं. पिक्चर्स, ब्युटी ऑफ द नेचर. हे रौद्र रूप बघतोय आपण लडाख आणि या भागातलं हिमालयाचं रौद्र रूप. याला ते डेझर्टच म्हणतात. खरं डेझर्ट नाही पण या पाणी आहे, पण पाणी असलेलं डेझर्ट म्हणू शकतो आपण. आम्ही इथे कुठे थांबलोय आपण? ये पांग ही है ना ये पांग में रुके हैं आणि आम्ही इथे मॅगी खाणार, चहा पिणार की पुढचा 4 तासाचा जर्नी आहे. नक्की 4 विचारू. विचार ना. उसमें मिर्ची मत डाले, मतलब हरी मिर्च मत डाली. साधा मैगी कीजिए, कम तीखा वाला. भरला वारा पंखात नवा अन जोश अंगात आज नवा. भरला वारा पंखात नवा अन जोश अंगात आज नवा. चल यारा चल भटकूया, चल भटकूया, चल आडे तेडे लटकूया. चल भटकूया, चल चिंता साऱ्या झटकूया. उन्हाशी घेऊ पंगा, यारा मस्ती धमाल दंगा. हे वाऱ्याशी रे सपली, यारा तुफान पार करूया. जंगल पहाड फिरूया. चल यारा चल भटकूया, चल भटकूया. शुक्रवार फ्रायडे 2 ऑगस्ट मॉर्निंग. आत्ताच आम्ही गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो, पत्थर साहेब गुरुद्वारा. आणि त्यानंतर दिसणारं हे सुंदर दृश्य लडाखचं. लडाखला या हिरव्या नद्या वगैरे दिसायला लागतात आपल्याला. डेझर्ट आणि नॉन डेझर्ट असे दोघांचं एक छान संगम दिसतो. हे गाव जे दिसतंय ते लडाखच्या लेहचं बाहेरचं गाव आहे. सो वी आर हिअर इन तिबेटियन किचन आणि खूप छान वातावरण आहे. तुम्ही बघताय तिबेटियन किचनचं. ओपन एअर रेस्टॉरंट आहे, आतमध्ये पण बसायला जागा आहे आणि फूड खूप सुंदर आहे. ऑर्डर केलं. तू काय खातोय सुरेशी? जी रोटी आहे ना ती तिबेटियन रोटी. फ्राईड मोमोज आहे आणि हे शॅलो स्टीम मोमोज. स्टीम मोमोज आहे. दिस इज मटन लॅम. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. हे आम्ही यांचं एक म्युझियम आहे इथे. कारगिल वॉर जे झालं त्याबद्दलचं म्युझियम आहे. ते म्युझियम बघायला आलेलो आहोत. ह्या सगळ्या पाकिस्तानी कॅप्चर केलेल्या गन्स आहेत. ते रॉकेट लॉन्चर आहे पुढे. हे काय गन मशीन ब्रेन. हा पियानो ठेवला आहे, पण या पियानोच्या आतमध्ये काय बघा. हे सगळी पोस्ट्स आहेत सगळी. के घर कब आओगे, के घर कब आओगे.
बना हुआ है, जिसके अंदर तथा विभिन्न प्रकार के मनोरंजन के साधन लगे हुए हैं। ये सभी साधन हमें एडवेंचर लाइफ का एहसास कराते हैं। फर्स्ट वी वेंट टू गुरुद्वारा. तिकडनं आम्ही गेलो हॉल ऑफ फेम. सो हॉल ऑफ फेम कारगिल तिकडे परेड स्टार्ट होते फर्स्ट ऑफ ऑल राईट बाय 7:10 असो. तिकडनं त्यांचा साऊंड अँड लाईट शो चालू होतो रात्री 8 वाजता. इट गोज टिल 8:45. We started yesterday morning at 9:20 to be precise, and as decided by Avdut, it was first driving 4 hours of Swapnil. He took over the wheel, and we had some really treacherous driving, wading through the water. It was okay, not what I thought that it would be so very hard. 4x4 is a must on this particular ground because it's not a pakka road, it's a kacha road for still around good 40 to 50 kilometers. 3 major water wading turnings that we had because there's a landslide every time. Beautiful morning, and we are crossing, going to cross खारडुंगलाला चाललोय आम्ही. थोड्या वेळात खारडुंगलाला पोहोचणार आहे. तो जगातल्या सगळ्यात मोठ्या उंचावरच्या रस्त्यावर आम्ही चाललोय. ही गाडी उभी आहे. हॅलो. जगातल्या सगळ्यात उंचीवरच्या रस्त्यावर काबीज केलेले आहे तुम्ही. काय वाटतंय बांदोडकर? फील एक्साइटेड. तुमची ही गाडी फोर्ड एंडेवर MS-14 FS 1221 at Khardungla. 1221 is on the highest motorable road in the world. असं काय वाटते? लई जकास. हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. Yes. तिथे कसं वाटतंय? खारडुंगला कॅफे, हायेस्ट कॅफे इन द वर्ल्ड at 18,380 feet. खूप मजा वाटते. तिथे मी दुसऱ्यांदा येतोय आयुष्यात. 25 वर्षापूर्वी अशोका बरोबर आलो होतो. त्यावेळेचं स्वरूप आणि ह्यावेळेचं खूप वेगळं आहे. त्यावेळेला अख्ख्या या टापूवरती एकच गाडी होती आमची आणि एक सैनिक होता आणि एक पिवळा माइलस्टोन होता ज्याच्यावरती दिलं होतं द हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. आज आलो आहे तर इथे कॅफे आहे, हे आहे, खूपच सगळं बदललं आहे. सोनियर शॉप आहे तिकडे. सो लॉट ऑफ चेंज इज गुड. तेव्हा तोच तो पत्थर. लेट्स गो देयर, लेट्स गो देयर. हाच तो माइलस्टोन जो 25 वर्षापूर्वी पण होता आणि आजही आहे. जय महाराष्ट्र. जय भवानी. जय शिवाजी. कडक. जास्त लॉटरी झाली ना. मिळेल का? एक पीक. ही ट्रिप कशाबद्दल आहे तर ह्या सगळ्या निसर्गाबद्दल आहे. बघा पूर्ण वाळवंट दिसतंय. पूर्ण वाळवंट आहे. हे वाळवंट, हे वाळवंटातले आणि या डोंगराच्या मध्यभागी हे गाव आहे. किती सुंदर गाव आहे. सगळं हिरवगार. ही सगळं डेप्थ आहे. हे सगळं वाळवंट. इकडे लांब पीक्स दिसत आहेत. माउंटन पीक्स. So this is Mystic Meadows.
ब्युटिफुल प्रॉपर्टी, अर्थ होम्स ॲट नुब्रा व्हॅली. हे अशी रूम आहे, वरती टेंट असतो असं. व्हेरी ब्युटिफुल. ही एक दिस इज जस्ट इकडे यांनी चौपाटी करून ठेवली आहे सगळ्या गोष्टींची. ब्युटिफुल. बट इथे सगळे बॉलिवूडचे ट्रॅक वाजत आहेत, त्यांनी गाड्या लावल्या आहेत. पब्लिक टॉयलेट्स पण ठेवलेली आहेत बायकांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळी. इट्स अ गुड डिसिप्लिन. छान दिसते. काय मस्त दिसतोस. प्रतिम डोळ्याचं पारडं फुटलं. तू दिसतोयस खूप छान असं म्हणजे. आहा एक असं वाटतं मी पिक्चर शूट करतो आणि हिरो उभा आहे. ला 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 ला. पुढच्या पिक्चर ला ला ला. घेऊ पुढच्या पिक्चरमध्ये. कास्टिंगला घे ना. दुनिया में अगर कहीं जन्नत है तो बस यही है, यही है. हा मला ग्रुप छान भेटलाय सगळा. याच्यामध्ये दीपक राजाध्यक्षचे हे मामा आणि मामी आई वडील मागे तिकडे हे बघा बाबा. अशी सगळी येत आहेत आणि सरप्राईज होतं. सो एवढी सगळी मराठी माणसं. अजून एक 4 लोकांचा ग्रुप महाराष्ट्राचा मोठा ग्रुप आहे पुण्यात. एक विहांगचा पुण्याचा मोठा ग्रुप आहे. मोठा हलसर नावाचं जे गाव आहे, राईट येते. हां, एक खालसर नावाचं जे गाव आहे त्या गावाला आम्ही आता सकाळी इकडं निघालेलो आहे नुब्रावरनं टू पँगॉंग. ऑन द वे आम्हाला काल न मिळालेला हा शॉट मी तुम्हाला दाखवतो. Just look at this valley.
आम्ही सकाळी 10 वाजता निघालो. 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1 वाजला आहे दुपारचा. आम्ही बराच वेळ भुकेले आहोत आणि आम्हाला असं वाटलं शोकमध्ये आपल्याला छान भरपूर रेस्टॉरंट्स मिळतील, कारण शोक 15 किलोमीटर, शोक 10 किलोमीटर असं कळलं. त्यानंतर हे शोक रिव्हर व्ह्यू नावाचं एकमेव रेस्टॉरंट आहे या शोकला, बिकॉज इथे शोक आहे. तर एकंदरीत शोक करायची वेळ आलेली आहे आणि हे रेस्टॉरंट म्हणजे काय आहे ते हे आहे, एवढंच हे रेस्टॉरंट आहे. सो ॲडवायजेबल की नीट खाणं बरोबर घेऊन चला. नशिबाने आमच्याकडे डोसे होते, त्यामुळे डोसे खाऊन गिरिजाने दिलेले आमचं छान पुढे जाऊ शकू आरामात. सो आम्ही दुर्बुक नावाच्या गावाला एक 10 किलोमीटर पुढे येऊन थांबलो आहे. इकडे ॲम्पल ऑफ रेस्टॉरंट्सचा चॉईस आहे आणि सगळी सेमच फूड सर्व करतात. मला नाही वाटत की याच्यामध्ये कुठे वेगळीकडे थांबलं तर काय वेगळं जेवण मिळणार आहे. वेल आत्ता आम्हाला थोडा जेवायला उशीर झाला इकडे यायला. 2:30 वाजलेत आत्ता, 2:20 टू बी प्रिसाईज. आम्हाला फक्त फ्राईड राईस, एग आणि मॅगी, याच्या व्यतिरिक्त इकडे काहीच नाही. इथे चिकन अजिबात मिळत नाही कुठेच. यू डोंट गेट चिकन एनीवेअर. या रेस्टॉरंटचं नाव 3 इडियट रेस्टॉरंट आहे आणि इकडे आम्हाला आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. 3 मुली अचानक बाजूला मिळाल्यामुळे 3 मुलं खूप खुश झालेली आहेत. 3 मुली काय मिळाल्यात ते बघणं. आयला हे पँगॉंग लेकचे द्वितीय दर्शन आणि ही आमची गाडी. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. भेटायला येतात तिला, असा स्पॉट आहे काहीतरी, तिघं येतात मारतात वगैरे असं काहीतरी. ह्याचं जे व्यावसायीकरण केलं गेलेलं आहे ते देखील बघा. असा फोटो आता आम्हाला पण काढलाच पाहिजे असं महत्त्व आहे म्हणे. याला म्हणतात बॉलिवूड टुरिझम. वेगळ्या प्रकारचं टुरिझम आहे. तिच्या ड्रेसमध्ये आले ती, म्हणजे लग्न ठरलेल्या ड्रेसमध्ये त्या सकट शॉर्ट मिळते. शॉर्ट मला इथे किती पैसे घेतात तर मी विचारतो, माहीत नाही. त्याला म्हणतात बॉलिवूड टुरिझम. काय रे, 7 वर्षापूर्वी आलो होता दादा. व्हेरी सॅड. त्याला पिक्चर नव्हता रिलीज झाला. तू काहीतरी काय बोलतो, कदाचित जस्ट झाला असावा. हो झाला होता करेक्ट. 3 इडियट नंतर आलास तू. नाही हो व्हेरी सॅड टू हिअर अँड सी दिस. हाच तो स्पॉट जिकडे ते त्याची माणसं पाण्यावर चालत असल्यासारखी वाटतात बघा. दे आर वॉकिंग ऑन द वॉटर. इकडे चालत जायचा माझा मनसुबा आहे. बघूया कसं काय दिसतंय कसं काय. Most amazing. All the nostalgia coming back to me. Oh my God.
चांगलं वाटतंय. अमेझिंग आहे. ब्युटिफुल. आय जस्ट कांट वेट. मला फार इच्छा होते की शूज काढतो आपण कमीत कमी. आईचा गावा. थंड आहे ना. बर्फाचं पाणी, बर्फाचं. पाणी टेस्ट कर. सॉल्ट वॉटर आहे. सॉल्ट वॉटर आहे आणि सॉल्ट पण ते ब्लॅक सॉल्ट हे कळतं. समुद्राचं खरं पाणी हे खरं पाणी, त्याच्यामध्ये फरक जाणवतो. जगातले फक्त 2 लेक असे आहेत की म्हणजे टोकावरती सॉल्ट वॉटर आहे. एक मानसरोवरचा रक्षस्थल लेक आणि हा इकडचा पँगिऑंग. बाकी तुम्हाला वरती सगळे स्वीट वॉटर मिळतं. ना कोणते दुःख, ना कुठला आनंद, ना कोणत्या आठवणी, ना कोणतेही स्वप्न. लोभ ना कशाचा, ना कुणाचा तिरस्कार, ना स्पर्श ना संवेदना, ना रंग ना आकार. नाही कोठून आलो न जायचे कोठेही, नाही कोठून आलो न जायचे कोठेही. वाट कोणाचीही पाहण्या न थांबायचे येथेही. हेच भरून घ्यायचे येथेच येऊन सांडण्या. हेच सोडून जायचे हेच पुन्हा मागण्या. अनंताच्या यात्रेतील ह्या ग्रहावरची सफर, अनंताच्या यात्रेतील ह्या ग्रहावरची सफर. थांबते येऊन येथे चहा घेण्या तासभर. हे येथेच मोजावा खिसा, येथेच मोजावा खिसा. फाडून घ्यावी पावती. नेमके सरले किती अन नेमके उरले किती. नेमके सरले किती अन नेमके उरले किती. गुड मॉर्निंग पँगॉंग. ब्युटिफुल मॉर्निंग ऑफ पँगॉंग. आमच्या रूममधनं दिसणारं हे छान पँगॉंगचं तळं, आपली गाडी. नाईस नाईस. तिच्या डोळ्यातलं गाव, तिच्या डोळ्यातलं गाव. So very very tough road, you can see. आम्ही आता चांगला नावाचं ला क्रॉस करून आलोय, पास क्रॉस करून आलोय आणि लेहला चाललोय. म्हणजे पँगॉंगहून लेहला जाणारा जो रस्ता आहे त्यावर आम्ही आहोत. प्रचंड वाईट रस्ता आहे, प्रचंड चॅलेंजिंग रस्ता आहे, भयंकर. सगळीकडे लँडस्लाईड झालेले आहेत. भरला वारा पंखात नवा अन जोश अंगात आज नवा. भरला वारा पंखात नवा अन जोश अंगात आज नवा. चल यारा चल भटकूया, चल भटकूया, चल आडे तेडे लटकूया. चल भटकूया, चल चिंता साऱ्या झटकूया. उन्हाशी घेऊ पंगा, यारा मस्ती धमाल दंगा. हे वाऱ्याशी रे सपली यारा तुफान पा
आज 6 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टला आम्ही खरं तर निघणार होतो कारगिलला. 6ची रात्र कारगिलमध्ये, 7ला कारगिलच्या सैनिकांबरोबर फिरायचं होतं, 8ला श्रीनगर. परंतु सगळा लोचा झाला. तो लोचा असा झाला की पंतप्रधान मोदी यांनी 370 कलम कॅन्सल केलं आणि त्यामुळे आता जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे आणि त्यामुळे दंग्यांची वगैरे शक्यता खूप जास्त निर्माण झाल्या कारणाने तिथे कर्फ्यू लावण्यात आला आणि तो कर्फ्यू लावल्यामुळे आम्हाला तिथे आतमध्ये यायची परमिशन नाही असं कळलं आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की लेट्स डू वन थिंग, आलिया वाटेने परत जावं. तर आमची अशा प्रकारे ट्रिप जशी ठरली होती तशी होत नाही आहे. पण आम्हाला आनंद आहे की हा अप्रतिम रस्ता जो येताना आमचं पोट बघून भरलं नव्हतं ते आता आम्ही भरतोय. पुन्हा एकदा ह्याच सुंदर रस्त्याने आम्ही उलटे चाललेलो आहोत. सकाळी 8:30-9 वाजता आम्ही लेह सोडलं आणि आता पांगला बरोबर 12-12:30ला जेवायला थांबून 12:30 वाजता आम्ही पांग सोडलेलं आहे. पांगपर्यंत मी गाडी चालवली. पांगपासनं बांदोडकरांनी गाडी हातात घेतलेली आणि नंतर सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर श्री आशिषजी पाटणकर ही गाडी चालवण्याचं काम करतील. चल भटकूया, चल भटकूया, या धावपळीतून सटकूया. चल भटकूया, चल भटकूया, चल चिंता साऱ्या म्हणजे आम्ही जेवलो पांगला, तिकडनं सरचूच्या दिशेने चाललो. असतानाच आम्हाला परत हा ब्रिज दिसतोय. आम्हाला येताना पण लागला त्या ब्रिजच्या खालचा तळाचा पत्रा निघालाय. तुफान पार करूया, जंगल पहाड फिरूया. चल यारा, चल भटकूया, चल भटकूया, या धावपळीतून सटकूया. चल भटकूया, चल भटकूया, चल चिंता साऱ्या झटकूया. ही पहा मराठी माणसाने केली. हे सगळे ट्रक, या सगळ्या गाड्या काय चू म्हणून रस्त्यात थांबल्यात तरी हा सगळ्यांच्या पुढे राईटनी जाणार आणि उभं राहणार. ह्यालाच म्हणतात गिरी, जी गिरली आहे स्वप्नील बांदोडकर नावाच्या मराठी माणसाने. वो कितना टाइम लगा बोल रहे? 2 घंटे बोल रहे 2 घंटे बोल रहे अभी भी. सर. ऍक्टर आहे सर, हे मराठी काय. नमस्कार सर. सर माझ्याकडे फोटो पण नाही सर. फोटो घ्यायला माझा मोबाईल हरवला सर, बँकेत चोरी. हो का? जसं एक आमचा भेटू परत. अरे सर परत नाही भेटणं होणार. यांच्याकडून घे. सर सर आपके पास फोटो है क्या सर? अरे फोन आपके पास है सर? नहीं मोबाइल बड़ा वाला स्विच ऑफ है यार. हो स्मृती. तुम्हाला पाठवून देतो, तुमचा नंबर द्या. हाँ सर मी नंबर देतो सर. फोटो तो क्या सर? ये यावं तू. सर ये बहुत बड़े सिंगर है सर हमारे मराठी के. इनके तो गाने मैं इनको देखने के बाद अभी बहुत दिनों से इधर हूँ सर. 55 मैं बोला तो आपने रात्री मनालीवरनं पाठवायला लागली, इकडनं जाणार नाही. ठीक आहे सर. तिकडे रोडचं काम करतात ते पण मराठीचं पवार म्हणून येते. हां जेवढं होते मी तेवढं जातो सर. नाही हो, गंमत करतो. सगळ्यांचं जेवणार ते होणार, आमचं काय ते. नाही सरचू से आगे बोलणार सर 4 घंटे. हा ब्रिज बघताय, हा सरचूचा ब्रिज. आम्ही आता चहा घेतला सरचूमध्ये आणि इकडनं आम्ही एकदा चेकपोस्टला आमचा एंट्री केली आणि आम्हाला कळलं की आता इकडनं हिमाचलची बॉर्डर सुरू झाली. तर कशावरनं सुरू झाली? अगदी साधी गोष्ट आहे. झिंगझिंगबारच्या अलीकडे एक 20 किलोमीटर. अंधार व्हायला लागला म्हणून थोडं टेन्शन आहे.
ब्युटिफुल मॉर्निंग. आज 7 ऑगस्ट आणि आम्ही गेमूर खार म्हणजे जिस्पामधनं आम्ही निघतोय. मनालीच्या दिशेने प्रयाण करतोय. Well, good morning, everybody. Yesterday was one of the most adventurous days in our lives when we got stuck near the Zing Zing bar, where we had to pave our own road, and the water flow the current was high. There were 2 trucks that got stuck over there. We almost stood there for 3.5 hours with BRO JCB working, BRO engineers working, and still the trucks getting stuck. And to be honest, we had the best car, Ford Endeavour with 4-wheel drive, and Swapnil did some adjustment with 4-wheel drive, and we could escape through at 9 p.m. We reached at around 5, approximately 5:30, and we got out of there at around 9 p.m. and we came here at 11:30, and these guys, Gemur guys, gave us hot food. सिंपल चपाती भाजी आणि बटाट्याची भाजी आणि राजमा. खूपच सुंदर, खूप मजा आली. म्हणजे आता आमची ट्रिप कंप्लीट झाली. जे थ्रिल ॲडव्हेंचर मिसिंग होतं, जे आम्हाला वाईट वाटत होतं की आम्ही कारगिलला नाही जाऊ शकलो, पण ते काल कंप्लीट झालं असं त्या थ्रिलमुळे असं मला वाटतं. स्वप्नील, कारगिलचा जो अनुभव आमचा मिस झाला आणि वी वर लिटल सॅड अबाउट इट, पण तो भरून काढला कालच्या प्रवासाने, कारण आम्ही खूप अडकलो आणि कठीण परिस्थितीतून आम्ही गाडी काढली आणि कसे बसे पोचलो गेमूरला. आणि रात्री पोचलो, आम्हाला अप्रतिम जेवण मिळालं. हे जे हॉटेल आहे गेमूर खार, ते अप्रतिम आहे. ते तिकडचे जे स्टाफ आहे ते अतिशय कर्टियस आहेत आणि इथे राहायला आम्हाला असं वाटलं की परत घरात आलो आहे, का आम्ही इथे राहून गेलो होतो. सो इट वॉज लाईक अ फ्लॅशबॅक कमिंग इन. आणि मजा आली. परत एकदा त्याच रूममध्ये राहिलो आणि आता आम्ही परत चाललो आहे मनालीला. दिस इज द मोस्ट अमेझिंग प्लेस आय हॅव एव्हर स्टेड इन माय लाईफ. हेवन ऑन अर्थ. खरंच म्हणजे अशी जागा मी आत्तापर्यंत कधी बघितली नाही आहे. तिकडनं 4 तासांवरती झिंगझिंग बार नावाची जागा आहे. त्याच्या आधी दारचा नावाचा एक स्पॉट येतो. ह्या दारच्याच्या जरासा अलीकडे, म्हणजे लेहहून येताना अलीकडे एक आम्ही जाताना जो क्रॉस करताना जो असं की संपूर्ण नदी जणू काही वाहते आणि त्या नदीतनं आपल्याला गाडी काढायची, असा एक चॅलेंजिंग स्पॉट येतो. ज्या स्पॉटमध्ये आमची गाडी 4-5 नंबरला अडकलेली आणि नंतर खूप मोठी लाईन लागली. एक गाडीची लाईन होती, दुसरी गाडी लगेच बाजूनी सगळ्यांना ओव्हरटेक करून म्हणजे ह्या गाड्या ज्या उभ्या आहेत त्या काय मूर्ख आहेत म्हणून का, तेही नसतं, अशा सगळ्या म्हणून तिकडे पॅक झाला. खरं तर त्यातनं फक्त 4-व्हील ड्राईव्ह गाड्या आमच्यासमोर व्यवस्थित निघून गेल्या आणि तिकडनं आम्हाला आमची गाडी घालण्याचा आमचा प्रयत्न सुरू झाला. आशिषने ड्रायव्हिंग हातामध्ये घेतलं, कारण तो 3-3.5 तासाचा रस्ता तो बुलडोझर बनवत असताना आम्हाला दिसत होतं की रस्ता कसा बनला आहे. त्या बनलेल्या रस्त्यावरती आशिषने अत्यंत शिताफीनी त्यातनं ती गाडी घातली आणि दोन नद्या पार करून ही गाडी पलीकडच्या बाजूला पोचली. तर फॅमिलीबरोबर जर का कधी आलात तर मला एवढंच सांगणं असेल की अशा प्रकारे 4x4 शिवाय गाड्याशिवाय प्रवास करू नका. एक दुसरी गोष्ट, जिथे कुठे अंधार होईल तिथे फॅमिलीला घेऊन सरचू असेल सरचूमध्ये, दारचा असेल दारच्यामध्ये, त्याच्या आधी कुठे जर का एखादं गाव असेल तिथे, जर का श्वासाचा त्रास होण्याची शक्यता आहे पण सरचूमध्ये राहायला हरकत नाही तरीसुद्धा तिथे तुम्ही राहा. आणि जिस्पामध्ये आलात तर अर्थात गेमूर खार इज द बेस्ट ऑप्शन. थँक्यू.
बघ गुणावती या वाटा कलटी मारू सुमडी मध्ये नको कुठे बोभाटा वळणावरती तुला मला बघ गुणावती या वाटा कलटी मारू सुमडी मध्ये नको कुठे बोभाटा चल यारा चल भटकूया या धावपळीतून सटकूया चल भटकूया चल चिंता साऱ्या झटकूया Oh